आपण जेव्हा देवी महात्म्य वाचतो त्यावेळेस आपण देवीची वेगवेगळे स्तोत्र कवच हे आधी वाचत असतो. त्यामध्ये अर्गला स्तोत्र आहे, किलक स्तोत्र आहे, देवी स्तोत्र आहे आणि देवी कवच आहे. हे वाचल्यानंतर मग आपण देवी महात्म्य वाचायला सुरुवात करतो. परंतु या प्रत्येक स्तोत्राच्या वाचनाच्या म्हणजेच पठणाने वेगवेगळे कार्य सिद्ध होतात. जसं आपण किलक स्तोत्र वाचतो, हे आपण शत्रूपासून आपलं रक्षण करतं. अर्गला स्तोत्र, आता अर्गला स्तोत्र जे आहे, तर मला कुठेही प्रवासाला निघायचं असेल, कुठलाही किती लांबचा जवळचा प्रवास असेल, तर अर्गला स्तोत्र मी हे वाचून निघत असतो. आणि तसंच देवी स्तुती आहे, देवी स्तोत्र आहे आणि अर्गला स्तोत्र हे कसं मानसिक शांती, आपण करत असलेली सेवा मान्य करून आपल्याला ती फलप्राप्ती होणं, आपल्या अडीअडचणी दूर होणं, याकरिता अर्गला स्तोत्र हे प्रामुख्याने मी वाचतो. त्याच पद्धतीने देवी स्तोत्र आहे, देवीची स्तुती ज्यामध्ये येते, आणि देवी कवच. देवी कवच म्हणजे आपलं रक्षण करतं ते कवच. आई तुळजाभवानीचं जे कवच आहे, ते ज्यांच्या देव्हाऱ्यामध्ये तुळजाभवानी कुलस्वामिनी आहे, तर ते तुळजाभवानी कवच वाचतात.